कार्यक्रमाला जायच्या आधी तर आपण पूर्वतयारी करतोच कार्यक्रमाला जायची, पण कार्यक्रमाला जायच्या वेळेस आपल्याला तयार व्हायसाठी ज्वेलरी लागते, साडी हे ते सगळं लागते, तर त्याचा पण एक वेगळाच पसारा होऊन जातो आणि ते पण आपण जी जागा सापडेल तिथे ठेवत जातो, कारण आपल्याला जायचं असते वेळेत आणि पटपट आवरायच्या नादात आपण जे दिसेल वस्तू ती घेतो, यूज करतो आणि जिथेच्या तिथे न ठेवता कुठे जी जागा भेटेल आपण तिथे ठेवत जातो. हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुदाज मॉम लाईफस्टाईल. तर काल मला 2 प्रोग्राम अटेंड करायचे होते. एक मला माझ्या बाजूलाच हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, तिथे जायचं होतं आणि एक म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये गेट टुगेदरचा प्रोग्राम होता, तिथे पण जायचं होतं. तर हळदी कुंकाचा कार्यक्रम तर आटोपला 4च्या आतमध्येच, पण गेट टुगेदर आणि आणखी एक घरी होतं, तिथे पण मला हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं, तिथे पण जायचं होतं. तर त्या ताईंचं त्यांच्याकडे थोडं लेट झालं, त्यांचा प्रोग्राम सुरूच व्हायचा होता, तर तिथे थांबलो आम्ही. तर माझं असं होतं की हळदी कुंकाला जायसाठी मला वेगळी साडी घालायचं, मी सगळं वेगळं काढून ठेवलं होतं आणि मला संध्याकाळी जायचं होतं गेट टुगेदरला, तर मला तिथे वेगळी साडी घालायची होती. तर मी अशा 2 साड्या काढून ठेवल्या होत्या. असं वाटलं होईल मॅनेज, पण सगळी घाईच झालं. त्या दुसऱ्या ताईंकडे थोडं लेट झालं, त्यांचा प्रोग्राम सुरू व्हायला त्यांना उशीर झाला, तर मग मला घरी यायला वेळ झाला. घरी येऊन मी परत ती साडी चेंज केली, दुसरी साडी नेसली, तर मग त्याच्यामध्ये खूप टाईमपास झाला आणि वेगळी ज्वेलरी, वेगळं सगळं, आणि मग आम्हाला कार्यक्रमाला पोचायला पण लेट झालं. आपण कधी कधी विचार करतो ना, तसं काहीच घडत नाही मैत्रिणींनो. आपण म्हणतो वेळेत करू, सगळं काढून ठेवू, पण तसं होत नाही. आणि हृदया पण थोडी आजारी होती, तिला पण सर्दी होती, तर त्याच्यामुळे ती पण थोडी चिडचिड करत होती आणि मला काकूंकडे जायला पण वेळ झाला. मी सगळं करू लागलं, रांगोळ्या काढू लागल्या, खाली रांगोळी काढली, वरती रांगोळी काढायला मदत केली, पण जो प्रोग्राम होता त्यांच्याकडे विहिणी आल्या होत्या, पायधुवाचा प्रोग्राम होता, तिथे मी जाऊच शकली नाही, कारण मला तिथे रांगोळी वगैरे काढू लागायला मी त्यांना मदत केली, तर मला तिथे वेळ झाला. मग घरी आल्यावर हृदयाला झोपायला वेळ झाला. असं लेट होता मग हृदया लेट झोपली, लेट उठली. असं वाटलं जर ही झोपली नाही तर रात्रीचा कार्यक्रम पण कार्यक्रमाला जायला ती तिथे गेल्यावर चिडचिड करेल, मग तिची झोप होणार नाही आणि सर्दीमुळे चिडचिड झाली होती. माझं तर असं होतं की नकोच जाऊ आपण रात्री प्रोग्रामला, पण तिथे जाणं पण कंपल्सरी होतं त्याच्यामुळे. तर मग नंतर एवढा पसारा पडला, 2 साड्या, त्याची ज्वेलरी, हे ते, आणि हृदयाचे पण कपडे, 2-3 स्वेटर आणि तिचे कपडे, 2 प्रोग्रामला तिला मी रात्री मग जायचं होतं, तर थर्मल हे ते बाहेर बाईकने गेलो आम्ही, थंडी लागते म्हणून ते कपडे घालून दिले. आणि सकाळी मला बाजूला प्रोग्रामला जायचं होतं, तर तिला मी फ्रॉक घालून दिला, तिचे पण कपडे तसेच पडले होते. तर मी रात्रभर फॅनच्या खाली माझ्या साड्या, ब्लाऊज मी म्हणजे सोकायला ठेवून दिले. डायरेक्ट मी कपाटात ठेवत नाही, बाहेरून आले कपडे तर आपण ह्या साड्या धुवू तर शकत नाही. काही साड्या फक्त ड्रायक्लीन असते, काही साड्या आपण धुवू शकतो, पण मी रिस्क घेतच नाही. आणि डायरेक्ट उन्हात पण आपण काही साड्या वाळू टाकू शकत नाही, कारण ज्या सिल्कच्या असते, प्युअर सिल्कच्या, त्या आता आपण टाकू शकत नाही डायरेक्ट उन्हामध्ये. त्या आपण आणून दोरीवर जरी वाळू घातला तरी त्या सोकतात रात्रभरात, किंवा दिवसभर आपण ठेवू शकतो. तर हृदयाचे कपडे हे ते त्या रॅकमध्ये एवढी गर्दी झाली होती कपड्यांची, की काही कपडे असे होते जे स्वेटर आहे, हृदयाच्या पप्पांचे एवढे स्वेटर आहे की सगळं हिवाळा लागताच त्यांचे एवढे स्वेटर बाहेर निघतात आणि मला ते धुवून ठेवावं लागतात. आणि घरभर त्यांचे स्वेटर असते, त्यांच्या स्वेटरचा पसारा असतो, तर ते त्यांचं एक स्वेटर त्यांनी बाहेर घालायसाठी ते लटकवून ठेवलं होतं, आणि एक स्वेटर तिथे ठेवलं होतं, आणि एक त्यांचं थर्मल होतं, आणि एक त्यांचं असं घरी घालायचं स्वेटशर्ट होतं. तर जे कामाचे होते ते मी तिथे त्या रॅकमध्ये ठेवले, आणि बाकीचे मी ठेवून दिले कपाटामध्ये. आणि ती जी रॅक आहे तर ती माझ्याकडे आतापर्यंत फ्रीज नव्हता. आता मी दिवाळीला फ्रीज घेतला, तर माझी त्या रॅकमध्ये माझ्या भाज्या राहून जायच्या, कांदे, बटाटे, भाज्या ज्या पण असल्या त्या भाज्या माझ्या त्या रॅकमध्ये राहायच्या. पण आता ती रॅक खूप मोठी होत होती,
दोघांसाठी लागणारे कांदे बटाटे लसूण काही एवढा राहत नव्हता. माझ्या छोट्या टोपलीमध्ये पण कांदे बटाटे लसूण राहत होते. आणि तिथे काही असं कबड वगैरे नाही आहे दुसरं की डेलीचे कपडे आपण ठेवू शकू. तर मग मी काय केलं, ते जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरला टी शर्ट घातली आणि त्या टी शर्टवर एक टी शर्ट घालून त्यावर एक पाट ठेवला. पाटावर एक कसं पायदान माझं ते मी यूज केलं नव्हतं ते टाकलं आणि त्याच्यावरती रॅक ठेवून घेतली आणि माझे कपडे ठेवले. नंतर कपाटामध्ये पण जिथे असं काही आहेच नाही इथे की तिथे मी सामान ठेवू शकते माझं डेलीचं मला लागते तयार व्हायला, असं काहीच नाही आहे. तर मग तिथे कपाटामध्ये जो वरचा कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये मग मी माझे क्लचर पिन आहे ते बांगड्या वगैरे सगळ्या ठेवते. डेलीच्या बांगड्या वेगळ्या. आणि याच्यात पण ही जी बास्केट आहे याच्यात पण एवढी गर्दी झाली होती, बिना कामाचं जे दिसेल ते यामध्ये टाकल्या जात होतं. आणि असं करता करता एवढी गर्दी होऊन गेली होती. मग म्हटलं चला आता ते पण काढून घेऊ आणि ते पण व्यवस्थित ठेवून देऊ. व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवल्याचा हा फायदा आहे की आता हळदी कुंकाचे कार्यक्रम तर आता सुरुवात झाली आहे आणि आता रोजच राहणार आहे, तयार होऊन जावंच लागणार आहे. परत मग सामान दिसत नाही, काय दिसत नाही, मग त्याच्यामुळे आपला मूड खराब होतो. आपल्याला एक करायचं असते, ही साडी घालायची नेसायची असते, मग आपण तसं होत नाही, मग आपला मूड खराब होते. काल मग तसंच झालं. त्या ताईंना का लेट झालं, त्या ताईंची खूप इच्छा होती की त्यांना ती साडी घालायची आहे, पण त्यांचं ते ब्लाऊजच दिसत नव्हतं. मी असं म्हणत नाही की त्यांनी आधीच बघून ठेवायला पाहिजे होतं, कारण त्यांचं पण पार्लर आहे, त्या पण बिझी असतात, त्यांना पण मुलं आहे, शाळा आहे, ते वेळ मिळत नाही. पण असं माझ्यासोबत खूपदा होते, त्यांना वेळ मिळत नाही, पण मी फ्री राहून पण मी अशा गोष्टी फेस केल्या आहे. मला काही घालायचं राहत होतं तर काही ब्लाऊज मला ढिले होत होते. हृदयाच्या वेळेस मी खूप वेट गेन केलं होतं आणि आता मी एकदम बारीक झाली. जे घालायचं राहत होतं ते काय होत होतं, मला ब्लाऊज होतच नव्हते. असं करता करता मी 2 रेडीमेड जे माझे ब्लाऊज होते तेच मी सगळ्या साड्यांवर पेअर करून घालत होते. आणि एवढे छान ब्लाऊज मी शिवून ठेवले होते, ते काही मला घालताच नव्हते. तर मी काय केलं, एक दिवस सगळे ब्लाऊज घेतले आणि खालीच आमच्या ताई आहे, त्या शिलाई वगैरे मारून देतात, त्यांच्याकडे नेऊन दिले. आणि आता ते सगळे मला ब्लाऊज घालायला मिळतात आणि बरं वाटते की नाही ब्लाऊज पण यूज होत आहे. आणि ते जे आमचे लॉकरपेक्षा आम्ही ड्रॉवरला लॉक करून ठेवतो, कारण काय होते हृदया त्या ड्रॉवरमधलं सामान फेकत राहते, म्हणून ड्रॉवर आम्ही लॉक करून ठेवतो. आणि त्या ड्रॉवरमध्ये जे एक्स्ट्रा सामान आहे ते कधी कधीच लागते, असं त्या ड्रॉवरमध्ये सामान राहते. तर ते ड्रॉवर पण काही असं नाही की उघडावंच लागते, त्याची काही घाई होत नाही. आणि हे नेकलेसचे डबे मागे मी हे 2 नेकलेस घेतले, मला खूप आवडले होते दिवाळीच्या टायमाला. तर हे मी त्याच ड्रॉवरमध्ये ठेवले होते आणि फक्त एवढंच काम होतं की ते नेकलेस घेणे आणि वरचे डबे आहे ज्याच्यामध्ये मी सगळे माझे नेकलेस ज्वेलरी ऑर्गनाईज केली आहे ते ठेवायचं. पण मी ते करतच नव्हती, कंटाळाच करत होती, तिथेच ठेवले. आणि आता हृदयाचा बड्डे झाला तर परत मी तोच नेकलेस घातला होता, तर मग तो परत मी तिथेच ठेवला. आणि आता पण तो प्रोग्रामला काल त्याच्या वर्षी मी कानातले घातले, तर मग मी तो नेकलेस तिथेच ठेवला. हा डबा आहे, हा माझा कपाटावर 2 डबे असतात, तर एका डब्यामध्ये मी असं बांगड्या वगैरे जे काही वॅक्सच्या स्ट्रीप वगैरे आहे ते मी ठेवते. आणि हा जो डबा आहे याच्यामध्ये माझं हेअरस्टाईलचं मेकअपचं जे मला लागते ते सगळं सामान, मला हा डबा जर मी खाली काढला तर मला ह्या डब्यात मला सगळं ज्वेलरी वगैरे सगळं मिळते. पण माझा असा विचार सुरू आहे की याच डब्यांमध्ये मी बांगड्या पण ठेवू, पण बांगड्या एवढ्या जास्त आहे की या डब्यामध्ये नाही होत मॅनेज. आणि यामध्ये हेअरस्टाईलचं आणि नेकलेस पण जास्तच असल्यामुळे यामध्ये नाही होत आहे मॅनेज. तर मी बांगड्या त्या दुसऱ्या डब्यामध्ये ठेवल्या आहे. तर काय होते, मला हे 2 बॉक्स कुठे जायचं असलं तर काढावं लागतो आणि कंटाळा येते. तर मी काय करते, मला जर मी ठरवून ठेवते की दुसऱ्या दिवशी मला हा नेकलेस घालायचा आहे आणि ही साडी घालायची आहे, तर मग मी ते काढून ठेवते. आणि मग मला एवढा पसारा होत नाही. नाही तर आधी मी दोन्ही बॉक्स काढून ठेवत होते आणि बेडवर माझ्या पसारा राहायचा. आता तसं होत नाही. मग हा बॉक्स मी काढलाच होता, तर एकदा सगळ्या प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेट मी चेक करून घेतली आणि म्हटलं हा डबा पण आता इथे काढलाच आहे, आपण तो ऑर्गनाईज करून घेऊ, त्याच्यातलं काय फेकायचं काय ठेवायचं आहे ते बघून घेऊ. तर मी लगेच एकदा बघून घेतलं आणि तो डबा माझा ऑर्गनाईज झाल्यावर मी तो लगेच वरती ठेवून दिला. ही बॅग मी वरती याच्यासाठी ठेवते कारण हृदयाला एकदा 2-3दा मी त्या बॅगमधून कुठे बाहेर गेली तर त्याच्यातले मी चॉकलेट काढून दिले,
तर ते आता तिला जेव्हा पण ती बॅग दिसते, ती बॅग दिसल्याबरोबर तिचं सुरू होऊन जाते, चॉकलेट दे चॉकलेट दे. नाही दिली तर तिचं रडणं सुरू होऊन जाते. त्याच्यापेक्षा ती बॅगच वर ठेवून देते आणि काही असलं का ती बॅग मी काढते. अशीच दुसरी हँडबॅग आहे, ती मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते. मग आताच मी गावाला गेली होती, हृदयासाठी तोरड्या वगैरे आणल्या. त्या पण अशाच किती दिवस झाल्या पाऊचमध्ये पडल्या होत्या आणि मी पण माझ्यासाठी थोड्या आर्टिफिशियल तोरड्या घेतल्या. तर मी माझ्या डेलीच्या तोरड्या काढून ठेवल्या, त्या पण मी व्यवस्थित ठेवून दिल्या ज्याची जागा आहे तिथे. मग किचनमध्ये आली तर ते हळदी कुंकाला जाऊन जे सामान मला मिळत होतं हळदी कुंकाला गेल्यावर वाहनामध्ये, तर ते सामान पण एवढं जमा झालं होतं आणून ठेवणे हे कूलरवर होतं सगळं. मग आता कूलरवरचं सगळं मी आणलं आणि खाली तर कुठे ठेवत नाही, हृदयाच्या धाकानी सगळं वरती ठेवावं लागतं. मग आता हे पण एका पॉलिथिनमध्ये ठेवून दिलं. आता याची काही गरज नाही सध्याच, जेव्हा गरज पडेल तेव्हा ते काढता येते. आता तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित वाटत आहे, सगळं ऑर्गनाईज केलं. आणि आता नेक्स्ट टाईम मला या शोधत बसायची गरज नाही की माझ्या वस्तू इथे आहे तिथे आहे. माझ्या ज्या आहे वस्तू त्या खराब होण्याची मला भीती नाही. मी सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि मला फक्त हे करायला अर्धा तास लागला. मी तुम्हाला थोडक्यात रांगोळी दाखवते. मला काल शूट करायला वेळच नाही झाला आणि इतकी सुंदर झाली होती, सगळे म्हणत होते खूप छान रांगोळी दिसत आहे. आणि इंस्टाग्रामवर बघून आम्ही ही रांगोळी काढली आणि आम्ही संध्याकाळी पार्टीला गेलो. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.